श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीता गगनसदृश्य तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्य विमलचल सर्वसाक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष. वच्छलानंचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पे. जानूपर्यंत कर शोभती मणगटी कंकणी विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्त द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता सकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर वृद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येती हाता ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करुण सदिच्छा लागे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय. तेवी असती माता पितर तैसेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राजा आपणची. 9 मास उदरी पाळीचे प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षी येले आजवरी. जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समय समान.
कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एकाच तळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्म लोहू. पहा कैसे देव विचित्र, आर्यावरती आर्यपुत, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगी. शिथिल धर्म बंधने, नास्तिक न मानिती वेद वचने, दिवस दिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला त्याचा राज्याश्रय, धर्म पर्वतका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपत्तीचे कर्तव्य. लोक भ्रष्ट झाले, स्वधर्माती विसरले, नास्मतवादी मातले, आर्य धर्मयुद्ध. मग घे अवतार, प्रतजोका आत्मर, कोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्म मुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांचे साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया. साचार मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, आघात आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. ऊने न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाओ. आता नमो साधुवृंद, त्यासी नाही भेदाभेद, जे स्वात्म सुखी आनंद, मये सददित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहुन, ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित, वरद प्रसादा कारणे. आहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जानोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, ती एकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ सरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला.
कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बुद्धांजली करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. अध्याय द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जाहले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे, तिची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तीच विषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शकप्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, खुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वैष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांचे बैसवोनी दोहोवरी, तिसवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरवून हैदराबादीसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले. ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासूनी. ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषले मणी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्यांप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. तरी जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही म्हणून देती, तेची महाराज भक्षिती. क्षणिक राहुणी मागुती, अरण्यात जाती उठवणी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणवणे अंतरखून, स्वामींसी मानिता ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती.
दर्शन येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरेवर ठेवून कर, दर्शन देती तयांसी, अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड, भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, आनंदी भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम मस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आपटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्धिसम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठवणी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती, आले ग्रामद्वारे बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे ग्रहाप्रती, स्वामींसी जाऊनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले, जैसी कामुधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून या घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी, परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरीवर बैसून, तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाती भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मी आचारती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिचयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचन, केली असी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग योगाधिक काही, चोळप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाची चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तेव्हापासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. ते पासूनी जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध जे प्रख्यात, किती एक जाहले. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून स्वामीराजी यती, बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात, नुपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नर नारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येवोनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतज्ञानी,
ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. रावमुखातुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोण, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नुपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोण, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोड हा. इति श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय चतुर्दशोध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवघा शीन, नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आली येती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप. चोळपा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले. मायामय पसारे ते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांचे कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवल. नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एक समयास, वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवले एक. पाहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होती बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले यच्चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे.
संन्यासी कौतुके पाहती, मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काल पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटली. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असतात चाळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी येशी खाती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद श्री वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्दशोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रस भरिते पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत, स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपतीही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्यमाची त्या अवसरी, मल्हाराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी, सभे माझी बैसले. दिवाणे आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परीसी येसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानीला होता, बहुते आनंद करोणी. नृपतीसह सकळ जणे, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरव आणि मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले सांगती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक.
त्यात वरिष्ठ चोळपाधिक सेवे करी निश्चिम. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमण गेले असे त्या ठाया. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ती. करोनी नाना पकाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळपा प्रती. त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हाराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि तेथील जहागिरी. ऐसे नाना परी चोळपाते सांगितले. द्रव्येन सर्व बशा चोळपासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळपाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय षडाध्याय. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र आगाध. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्या वरप्रसादे करुण मूढ होय शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतूची घेऊनी सुमने त्यांसीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिले. मागील अध्यायांच्या अंती चोळपा विनवी स्वामींप्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाराव वाचिया मनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी. याने सत्वर होऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोन ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख तयांते. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिवेने हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना. मल्हाराव नुपाने पाठविले ज्या कारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाओनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न.
आता एक युक्ती योजन न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेणे तो मंदमती. म्हणून योजली कपट युक्ती, परी ते न सिद्धीसे न जाय. असं कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी ते तुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारावनुपती प्रयत्न आरंभित फोडती. सर्वत्रांशी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरोणी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रेभूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हारावावर आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्यांच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादिसिद्धा जगनायका. निषेधिनी शंकर सखा, विष्णूची या मणिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत षडाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षडाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय सप्तमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवस निशी. हेरळाधिक शास्त्रज्ञांची वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दविडले, परधर्मोपदेशका जिंकले. कुमार्ग वर्तियांसी आणिले, सन्मार्ग मार्गावरी तयाने. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, भुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, भुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. जे समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे 19 सत्वर यतिराज हासले.
मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटई आल्या काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणोनी भ्यालासी, जरी व्रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी करीती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रतिपटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करुणिया हार, अर्पी शंकरा विष्णुकवी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.